नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे स्वाद संगत या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आता आपल्या सर्वांच्या घरात लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर उकडीचे मोदक तर झालेच पाहिजेत। चला तर मग आज आपण पाहूया बाप्पांच्या आवडीचे असे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक। पहिल्यांदा आपण मोदकासाठी सारण करून घेऊया। एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया। इथे मी 1 वाटी ओला नारळ घेतलाय, तो आता त्या तुपामध्ये टाकूया। आता यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घेऊया। इथे मी 1 वाटी खोबऱ्याला अर्धी वाटी गूळ घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। खोबरा आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता गूळ वितळला आहे, गॅस थोडा मोठा करून थोडंसं ड्राय करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा जायफळ आणि वेलचीची पूड घालून मिक्स करून घेऊया। आता हे सारण थंड करायला ठेवून देऊया आणि सारण थंड होईपर्यंत तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया। मी उकड काढण्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यासाठी मी इथं 1 वाटी पाणी घेते। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप घालून पाण्याला उकळी काढून घेऊया। पाण्याला छान उकळी आली आहे। आता गॅस बारीक करून त्यामध्ये पीठ घालून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, यामध्ये गाठी होता कामा नये। आता गॅस बंद करून हे पीठ 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता 5 मिनिटं झालेली आहेत। आता हे पीठ एका परातीमध्ये काढून चांगलं मळून घेऊया। हे पीठ गरम असतानाच थोडासा पाण्याचा हात लावून चांगलं मळून घेऊया। अशा पद्धतीने उकड व्यवस्थित मळून त्याचा असा मऊ गोळा करून घेतला आहे। त्याचा छोटासा गोळा घेऊन त्याची पारी करून घेऊया। अशा पद्धतीने एकसारखी पारी तयार झाली आहे। आता आपण त्याच्या पाकळ्या करून घेऊया। अशा पद्धतीने पाकळ्या करून घ्यायच्या। आता यामध्ये सारण भरून मोदक करून घेऊया। अशा पद्धतीने एकाच बाजूला फिरवत फिरवत पाकळ्या बंद करून घेऊया। हे बघा, आपला मोदक तयार झाला आहे। अशा पद्धतीने सर्व मोदक करून घेऊया। आता मोदक उकडून घेण्यासाठी पाणी गरम करून घेऊया। आता पाणी गरम झालं आहे। आता त्यावर जाळी असलेली प्लेट ठेवून घेऊया। इथे मी प्लेटमध्ये केळीची पाने ठेवलेली आहेत। तुमच्याकडे केळीची पाने नसतील तर तुम्ही हळदीची पाने किंवा सुती कापड सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये सर्व मोदक ठेवून प्रत्येक मोदकावर 1 ते 2 केशरच्या काड्या ठेवून घेऊया, म्हणजे केशरचा रंग व स्वाद त्या मोदकामध्ये येईल। आता हे झाकून 15 ते 20 मिनिटं मोदक उकडून घेऊया। हे बघा, आपले मोदक किती छान उकडले आहेत आणि केशरचा रंग पण किती सुंदर आला आहे। तयार झाले आपले छान लुसलुशीत असे गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक। ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा। परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।